पुढचे काही महिने पृथ्वी वेगानं फिरणार आहे. भविष्यात घड्याळाची वेळ सुद्धा बदलावी लागणार आहे. 9 जुलैला नेमकं झालं काय, ज्यामुळे या गोष्टी घडतायत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 9 जुलै 2025 हा दिवस सामान्य दिवसांपेक्षा 1.3 ते 1.51 मिलीसेकंद आधी संपला. इतिहासातला सगळ्यात लहान दिवस मानला जाऊ शकतो. यापूर्वी 5 जुलै 2024 ला पृथ्वीनं आपलं परिभ्रमण 1.66 मिलीसेकंद आधी पूर्ण केलं होतं. पृथ्वी 24 तासात एक पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करते. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अँड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस म्हणजेच IERS नुसार येणाऱ्या 22 जुलै आणि 5 ऑगस्टचे दिवस सुद्धा सामान्य दिवसांपेक्षा 1.3 ते 1.51 मिलीसेकंद कमी असू शकतात. चंद्र पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम करतोय. तो पृथ्वीला थोडं वेगानं फिरवतोय. IERS जागतिक वेळ मापनाचं निरीक्षण करते. 9 आणि 22 जुलै आणि 5 ऑगस्ट या 3 दिवसात चंद्र पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वात दूर आणि ध्रुवाजवळ असेल. सर्वात जलद परिभ्रमणाचा विक्रम हा 5 जुलै 2024 रोजी झालेला, जेव्हा पृथ्वीनं आपलं पूर्ण परिभ्रमण हे 1.66 मिलीसेकंद आधी पूर्ण केलं, म्हणजेच 24 तासांपेक्षा थोड्या कमी वेळात. यात कोणताही धोका नसला तरी याचा परिणाम हा सध्याच्या वेळ मोजण्याच्या प्रणाली म्हणजेच अणुघड्याळावर होऊ शकतो. भविष्यात आपल्याला घड्याळातून 1 सेकंद वजा करावा लागू शकतो. याला निगेटिव्ह लीप सेकंद म्हणतात. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग हा नेहमी सारखा नसतो. सूर्य आणि चंद्राची स्थिती, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल, पृथ्वीच्या आत आणि बाहेरील वस्तुमानाचं असमान वितरण, ज्यामध्ये बर्फ वितळणं, समुद्राच्या पातळीत बदल अशा गोष्टी त्यावर परिणाम करतात. खरं तर सुरुवातीला पृथ्वी फक्त 6 ते 8 तासात 360 डिग्री अंशात फिरायची असं म्हणतात, पण त्यानंतर 1 दिवस पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा वाढत गेला. सध्या तो सुमारे 24 तासांचा आहे. सुरुवातीच्या निर्मितीच्या वेळी चंद्र हा पृथ्वीपासून फक्त 24,000 किलोमीटर अंतरावर होता.